गुड मॉर्निंग विद्यार्थी मैत्रिणींनो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण कौटुंबिक उत्पन्न हा पहिला आपला चॅप्टर सुरू केलेला आहे आणि आज तुमची झूम मीटिंगसुद्धा आहे. त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी झूम मीटिंगवरती हजर राहायचं आहे. आता पहिलं जे प्रकरण होतं आपलं कौटुंबिक उत्पन्न, याच्यामध्ये आपण कालच्या व्हिडिओमध्ये कौटुंबिक उत्पन्न म्हणजे काय आणि उत्पन्नाच्या व्याख्या ज्या आहे ह्या व्याख्या आपण बघितल्या होत्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कौटुंबिक उत्पन्नाचे जे प्रकार आहे ते प्रकार बघायचे आहे. याच्यामध्ये कौटुंबिक उत्पन्नाचे जे प्रकार आहे ते प्रामुख्याने 3 आहे. ते म्हणजे मौद्रिक उत्पन्न, वास्तविक उत्पन्न आणि मानसिक उत्पन्न. आता हे जे मौद्रिक उत्पन्न आहे, मौद्रिक म्हणजे काय? मुद्रेच्या स्वरूपामध्ये असणारं उत्पन्न. याच्यामध्ये आपण पाहतो की ज्या चलनी नोटा आहे, पैसे आहे, बँकेचे ड्रॉप आहे किंवा धनादेश म्हणजे चेक आहे, आपण पाहतो की प्रत्येक देशाचे कसं की एक असं नाणं असतं, मुद्रा असते. तर आपण पाहतो आपल्या इकडे पैसे जे आहे हे कसे रुपयामध्ये, म्हणजे एक रुपया, 2 रुपया, 5 रुपये असं, त्यानंतर 1000, नाही का. तर मुद्रा जी आहे, भारताची जी मुद्रा आहे ही रुपयाच्या स्वरूपामध्ये काउंट केले जाते. अमेरिकेमध्ये डॉलरमध्ये. त्यानंतर आपण पाहतो की प्रत्येक देशाचं असं एक नाणं असतं. आता याच्याशिवाय आपण पाहतो की मौद्रिक उत्पन्न जे आहे हे उत्पन्न आपल्याला मजुरी, वेतन, भाडे, व्याज या स्वरूपामध्ये सुद्धा प्राप्त करता येते. त्याच्यामुळे मौद्रिक उत्पन्न जे आहे हे सर्वच व्यक्तीसाठी महत्त्वाचे असलेले आपल्याला दिसून येते. दुसरी गोष्ट म्हणजे कुठलाही आर्थिक व्यवहार करायचा झाला तर ते पैशाच्या स्वरूपामध्ये होत असते. म्हणजे आपल्याला एखादी वस्तू विकत घ्यायची झाली तर आपण पैसे देतो आणि ती वस्तू विकत घेतो. याच्याशिवाय बरेचदा आपण पाहतो की जर कुठे काम करत असेल तर त्या कामाचा मोबदला म्हणजे सेवेचे मूल्यसुद्धा पैशाच्या स्वरूपामध्ये मोजलं जातं. त्यानंतर आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीचा राहणीमानाचा दर्जा काय आहे, नाही का. तो दर्जा मोजत असतानासुद्धा आपण पाहतो की जे उत्पन्न आहे, म्हणजे राहणीमानाचा दर्जा जर चांगला असेल तर साहजिकच त्यांच्याकडे जे पैसा आहे तो पैसा भरपूर प्रमाणामध्ये आहे, नाही का. म्हणजे आपल्याला जर कोणाची आर्थिक परिस्थिती बघायची असेल, राहणीमानाचा दर्जा बघायचा असेल तर त्याच्यामध्ये मौद्रिक उत्पन्न जे आहे हे महत्त्वाचं ठरते. तर मौद्रिक उत्पन्न कशाच्या स्वरूपात असतात? मुद्रेच्या स्वरूपामध्ये. त्याच्यानंतर आपण पाहतो दुसरं जे आहे ते आहे वास्तविक उत्पन्न. आता वास्तविक उत्पन्न म्हणजे काय की एका ठराविक कालावधीमध्ये कुटुंबाला उपलब्ध असलेल्या वस्तू आणि सेवा यांचा प्रवाह होईल. म्हणजे वास्तविक उत्पन्न म्हणजे कुटुंबाच्या उत्पन्न झालेल्या वस्तू आणि सेवा यांचा प्रवाह म्हणजे वास्तविक उत्पन्न होय. आता याच्यामध्ये काय काय समाविष्ट असते? तर याच्यामध्ये असते तुमचे राहते घर, त्यानंतर वस्तू, सेवा. याच्याशिवाय आपण पाहतो की काही मानवीय संसाधने असते. आता मानवीय संसाधने म्हणजे काय हे आपण मागच्या वर्षी शिकलेलोच आहोत. याच्यामध्ये घर, वस्तू हे जसे भौतिक संसाधने आहेत तसेच मानवीय संसाधने म्हणजे काय की मानवाच्या अंगीभूत असलेले गुण. याच्यामध्ये ऊर्जा आहे, ज्ञान आहे, कौशल्य, गुण आणि क्षमता ह्या ज्या गोष्टी आहे या गोष्टीचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतं. आता हा जे वास्तविक उत्पन्न असतं, या वास्तविक उत्पन्नामध्ये त्याचेसुद्धा 2 प्रकार पडलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे जे काही वास्तविक उत्पन्न आहे त्या वास्तविक उत्पन्नाचे 2 प्रकार, एक म्हणजे प्रत्यक्ष वास्तविक उत्पन्न आणि दुसरं आहे अप्रत्यक्ष वास्तविक उत्पन्न. आता प्रत्यक्ष वास्तविक उत्पन्न म्हणजे काय? तर साधारणतः आपण पाहतो की पैशाच्या उपयोगाशिवाय म्हणजे पैसा न वापरता
कुटुंबामध्ये आपण पाहतो की काही भौतिक वस्तू असतात आणि सेवा असतात. यांनासुद्धा प्रत्यक्ष वास्तविक उत्पन्न असं म्हटल्या जाते. आता याच्यामध्ये बरेचदा प्रॉपर्टी म्हणजे वडिलाची शेती वगैरे आहे, घर आहे, म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती आहे. त्यानंतर आपण पाहतो की सरकारद्वारे सुद्धा काही सोयी सवलती देण्यात येते. जसं वाहतुकीची साधनं आहे, प्रकाशाची साधने म्हणजे बाहेर जे आपण पाहतो स्ट्रीट लाईट आहे, घरातील लाईट आहे, त्यानंतर बाग बगीचे आहे, उद्याने आहे. तर याच्यामध्ये आपण पाहतो की याचासुद्धा समावेश जो आहे हा प्रत्यक्ष वास्तविक उत्पन्न याच्यामध्ये होत असलेला आपल्याला दिसून येते. वास्तविक उत्पन्नाचे दोन प्रकार आहे. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष वास्तविक उत्पन्न आणि अप्रत्यक्ष वास्तविक उत्पन्न. आता अप्रत्यक्षिक वास्तविक उत्पन्न म्हणजे काय? आता याच्यामध्ये सहसा जे काही पैसा असतो, उत्पन्नामध्ये जो काही पैसा असतो त्या पैशाच्या मोबदल्यात उपलब्ध झालेल्या काही भौतिक वस्तू असतात आणि सेवा असतो. याचा समावेश जो आहे तो प्रामुख्याने होत असलेला आपल्याला दिसून येते. यामध्ये काही आपण वस्तू विकत घेतो, नाही का? उदाहरणार्थ एखादे वस्तू विकत घेतल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला फायदा होतो. जसं की मिक्सर आपण विकत घेतला तर तिथे आपली सेवेची बचत होते, म्हणजे श्रमपरिहार कमी होतो. आपल्याला पाट्यावरती वाटण करावं लागत नाही, नाही का? इतर श्रमाची बचत होते. त्याच्यानंतर आपण पाहतो की घरचे काम करण्यासाठी एखादा नौकर तुम्ही ठेवला आहे, तर नौकर ठेवला म्हणजे तुम्ही त्यांना पगार देणार, नाही का? त्यानंतर शिक्षण घेत असताना आपण पाहतो की आपल्याला ट्युशन्स फी द्यावं लागते. त्यानंतर दवाखाना पाहतो आपण, दवाखान्यामध्ये सुद्धा जाण्याचं काम पडलं तर आपल्याला तिथे पैसे भरावे लागतात. तर या सगळ्या सुविधांचा समावेश जो आहे हा अप्रत्यक्ष वास्तविक उत्पन्न याच्यामध्ये करण्यात येतं. त्याच्यानंतर तिसरं आहे मानसिक उत्पन्न. आता काय आहे मानसिक उत्पन्न? तर मानसिक उत्पन्न म्हणजे काय? तर याच्यामध्ये आपण पाहतो की काही भौतिक सोयी सुविधा असतात. ह्या ज्या भौतिक सुख सुविधा आहे याच्यामध्ये साधारणतः आपण पाहतो की ज्या म्हणजे असं सांगता येईल आपल्याला की एखाद्या व्यक्तीजवळ ज्या काही सुखसोयी उपलब्ध आहे तर या मानसिक उत्पन्नाचा उपयोग करताना एखाद्या व्यक्तीने आपल्या हुशारीने कुटुंबातील जे काही सदस्य आहे त्या सदस्यांच्या आवश्यकता, गरजा प्राधान्यक्रमानुसार पूर्ण होत असेल तर त्याला वास्तविक उत्पन्न असं म्हटल्या जाते. तर हे मानसिक उत्पन्न जे आहे हे मानसिक उत्पन्न याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की कुटुंबातील सदस्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करणे आणि त्याच्यामुळे त्यांना हे उत्पन्न जे आहे मानसिक उत्पन्न जे आहे हे मानसिक उत्पन्न प्राप्त होत असते. त्याच्यानंतर आपण पाहतो की जे काही उत्पन्न आपण शिकलो आहोत, 3 प्रकारचे उत्पन्न शिकलो, याच्यामध्ये जे काही उत्पन्न आपल्या कुटुंबाला मिळत असते त्या उत्पन्नाचे काही स्रोत आहे, म्हणजे उत्पन्न मिळवण्याचे काही मार्ग आहेत. मग कोणते मार्ग आहे? तर पहिला मार्ग आहे वेतन. वेतन म्हणजे काय म्हणू आपण त्याला? पगार, जे दर महिन्याला सहसा मिळते. म्हणजे नोकरी करणारे जे लोक असतात त्यांना वेतनाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळत असते, ज्याला आपण पगार म्हणतो.
त्याच्यानंतर दुसरा आहे मजुरी. आपण पाहतो की बरेचसे लोक जे आहे हे मजुरी करतात. म्हणजे मजुरी म्हणजे जे काही लोक काम करतात, आता काम करतात म्हणजे काय, शारीरिक काम करतात आणि त्याच्या बदल्यात जे पैसे मिळतात त्याला मजुरी असं म्हणतात. आणि याच्यामध्ये पाहतो आपण की किती तास कामं करायचं, कामाचा प्रकार कोणता आहे, याच्यानुसार सुद्धा आपण पाहतो की मजुरी ही प्राप्त होत असते. त्याच्यानंतर तिसरा प्रकार येतो, तो प्रकार म्हणजे निवृत्ती वेतन. आता निवृत्ती वेतन म्हणजे काय, तर आपण पाहतो की बरेचसे लोक सर्व्हिस करतात. आता सर्व्हिस करता म्हणजे काय की त्यांना विशिष्ट वयाचं बंधन असते. म्हणजे वयाच्या किती वर्षापर्यंत सर्व्हिस केली पाहिजे, तर काही याच्यामध्ये वयाच्या 58 वर्षानंतर रिटायर होतात, काही ठिकाणी काही सर्व्हिसमध्ये 60 नंतर, काही 65 नंतर. इवन जे न्यायाधीश लोक असतात त्यांचं वयसुद्धा रिटायरमेंटचं हे फार जास्त असते. तर रिटायर झाल्यानंतर म्हणजे सर्व्हिसवरून, म्हणजे सर्व्हिस संपल्यानंतर जे काही पगार आपल्याला मिळतो तो पगार म्हणजे निवृत्ती वेतन होय. आता याच्यामध्ये जो काही पैसा मिळतो म्हणजे विमा कंपनीमुळे किंवा आपलं जे GPF असतो, PPF असतो, LIC असतं, तर ह्या सगळ्या गोष्टी जर रिटायरमेंटनंतर मॅच्युअर्ड होत असेल तर ते पैसा तर मिळतोच मिळतो. त्याचबरोबर सरकारकडून आपल्याला रिटायर झालं म्हणून निवृत्ती वेतन म्हणजे पगार जो आहे तो पगार मिळत असतो. तर आता ही जी गोष्ट आहे म्हणजे निवृत्ती वेतन किती असायला पाहिजे, तर याच्यामध्ये साधारणपणे ती व्यक्ती किती काळ सर्व्हिस करते हे सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये हे जे निवृत्ती वेतन आहे हे शेवटच्या 10 महिन्याचे म्हणजे रिटायरमेंटचे जे शेवटचे 10 महिने आहे त्या मूळ वेतनाच्या सरासरी मिळते. आणि हे एक निवृत्ती वेतन म्हणजे रिटायरमेंटनंतर ज्याला आपण पेन्शन म्हणतो नाही का, हे पेन्शनसुद्धा चांगल्या प्रकारचे बऱ्याचशा लोकांना मिळत असते. म्हणजे आपलं वेतन झालं, त्यानंतर मजुरी झाली, निवृत्ती वेतन झाले, ह्या ज्या बाबी आहे ह्या बाबी आपल्याला कौटुंबिक उत्पन्न मिळवून देत असतात. त्याच्यानंतर घरभाडे तुम्हाला माहीतच आहे की एखादा भाडेकरू जर आपल्या घरी ठेवला तर तो भाडेकरू आपल्याला दर महिन्याला घरभाडे देतो. त्याच्यामुळे किती रूमचं भाडं मिळते, एक रूम दिली असेल तर एका रूमचं, 2 असेल तर 2 रूमचं, म्हणजे जसे रूम वाढतील तसं घरभाडे वाढत जाते. आणि भाडेकरू घरमालकाला भाडं जे आहे दर महिन्याला देत असतो. त्यानंतर आहे व्याज. व्याजामध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या योजना असतात. म्हणजे आपण जर काही रक्कम पोस्टात म्हणा, बँकेत म्हणा किंवा FDमध्ये म्हणजे मुदती ठेव योजनेमध्ये गुंतवले तर तुम्हाला त्याच्यावरती काय टक्केवारी आहे, 5%, 7%, 10%, त्या प्रमाणानुसार जे व्याज आहे ते व्याज आपल्याला मिळत असते. त्यानंतर लाभांश आहे. आता लाभांशमध्ये जर आपण पाहतो म्हटलं तर बरेचदा लाभांश हा कंपनीचा नफा आणि व्यक्तीजवळ जे काही शेअर्स असतात त्या शेअर्समधून लाभांश मिळत असते. त्याच्यानंतर आहे नफा. आता नफा म्हणजे जर कोणताही व्यवसाय चालवायचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येते की एखादी वस्तू समजा विकत घेतली 100 रुपयाला आणि ती वस्तू आपण 125 रुपयाला विकली तर इथे किती 25 रुपये तुमचा नफा झाला. तर या नफ्याच्या माध्यमातून सुद्धा आपलं जे काय म्हणू आपण वेतन आहे किंवा आर्थिक परिस्थिती आहे ती चांगली होऊ शकते. म्हणजे नफासुद्धा कौटुंबिक उत्पन्नाचं एक स्रोत असलेलं आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर कुटुंब कल्याण निधी किंवा परतावा. बरेचसे जे लोक असतात हे लोक ज्याला आपण सोप्या भाषेत LIC म्हणतो, म्हणजे कुटुंबाच्या कल्याणासाठी जी काही LIC काढलेली असते
तर या LICसुद्धा आपण पाहतो की शासकीय असो, निमशासकीय असो किंवा खाजगी संस्थेत कार्यरत असलेले व्यक्तीसुद्धा ही LIC जी आहे ती LIC काढू शकते आणि याचेसुद्धा आपल्याला पैसे मिळत असतात. म्हणजे विशिष्ट वर्ष हे पैसे भरल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला बराचसा म्हणजे काय म्हणू आपण त्याला की पैसे जे आहे, व्याज जे आहे ते प्राप्त होत असते. तर अशा पद्धतीनं जे कुटुंबाचे आर्थिक स्रोत मिळवण्यासाठी जे विविध मार्ग आहे त्याच्यामध्ये घरभाडे, व्याज, लाभांश, नफा, LIC, त्यानंतर निवृत्ती वेतन आहे. तर या सगळ्या गोष्टीचा समावेश जो आहे तो समावेश होत असलेला आपल्याला दिसून येतो.